आज मी एकदम सोपी, चविष्ट आणि पटकन बनणारी अशी कोथिंबीर वडी संध्याकाळसाठी बनवलेली होती। एकदम कमी साहित्यांमध्ये बनते ही, पण चवीला खूप छान लागते। तर ही तुम्ही अशी बनवून 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला ह्याला तळून रात्रीच्या जेवणामध्ये एन्जॉय करू शकता। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5 ते 6 आपण इथे लसूण पाकळ्या घेणार आहोत। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि पाणी न घालता ह्याला कोरडं वाटून घ्यायचं आहे। हवं असल्यास अर्धा इंच आले घालू शकतात। तर कोरडं असं आपल्याला भरड काढून घ्यायची आहे। नंतर दुसऱ्या बाजूला इथे मी 1 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ करून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला होता ताजा तो घालायचा आहे। यानंतर आपण यामध्ये 1 मोठा चमचा सफेद तीळ घातलेले आहेत, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, 2 भरून आपण चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी भरून आपण इथे बेसन घेतलेलं आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर थोडं प्रमाण कमी जास्त इथे करू शकतात बेसनाचं। यानंतर चवीनुसार मीठ घालून पहिलं कोरडं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं पाणी आपण वापरायचंय। हे मिश्रण पातळ ठेवायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचंय। जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण ठेवायचंय। ते लागेल थोडं आपल्याला पाणी थोडं थोडं घालून व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कणिक जसं आपण मळतो तसं ह्या पिठाला मळून घ्यायचे, जेणेकरून छान स्वाद उतरतो कोथिंबीरीचा पूर्ण पिठामध्ये। तर एवढं घट्ट आपल्याला मिश्रण मळून ठेवायचं आहे बाजूला। दुसऱ्या साईडला प्लेटला थोडं ग्रीस करायचंय तेल लावून। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्लासमध्येही मिश्रण घालून ह्याला स्टीम करून असं गोल चकत्या बनवू शकतात। तर तुम्हाला कशा पाहिजे आहेत, स्क्वेअरमध्ये पाहिजेत किंवा गोलाकार आकारामध्ये पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही ही वडी वळून स्टीम करू शकतात। मी इथे प्लेटमध्ये थापते आणि फार एकदम पातळ थापायचं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवायचंय। मिश्रण हाताला चिटकत असेल तर पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून असं थापायचं आहे या पद्धतीने। फार मिश्रण नसल्यामुळे पूर्ण प्लेट भरणार नाहीये। एका बाजूला मी इथे सेट करून घेतले अशा पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूला कढईमध्ये छान असं गरम पाणी करून ठेवलेलं होतं हाय फ्लेमवरती। गॅस थोडा मंद करायचा आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपल्याला ती प्लेट ठेवून 10 ते 15 मिनिटं छान असं मंद आचेवरती म्हणजे लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। तर झाकण असं पूर्ण गच्च बसेल असं झाकण घ्यायचंय, स्टीम छान लागली पाहिजे वड्यांना। तर एकदा आपण चाकू घालून बघूया। तर चाकू छान स्वच्छ येतो, याचा अर्थ स्टीम छान झालेला आहे। पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत या वड्या आणि नंतर हे बघा पूर्ण कोरडं झालेलं आहे मिश्रण, छान स्टीम झालंय। असेही तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते। पण कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि त्याचा स्वाद अजून वाढण्यासाठी आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत। तर तुम्हाला ज्या आकाराचे कापायचे आहेत वड्या त्याप्रमाणे कापा साईजचे। मी मीडियम साईजमध्ये स्क्वेअर आकाराचे कापलेले आहेत। तर मी सांगितल्याप्रमाणे अशी तुम्ही स्टीम करून डब्यात भरून ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस सहज टिकतात। आयत्या वेळेला जेवण वाढताना शॅलो फ्राय करून डायरेक्ट घ्यायचे जेवायला। तर खूप सोपं आहे आणि पटकन तयार करून ठेवलेले असतात आधीच, तर फार वेळही लागत नाही। तर शॅलो फ्राय करण्यासाठी फ्राईंग पॅन घेतलेला आहे, यामध्ये 2 चमचे मी तेल घेतलंय, त्यावरती 1 चमचा परत तीळ घातलेले आहेत वरून। त्याने खूप छान असं क्रंचीनेस येतो जेव्हा आपण वडी खातो। तर तुम्हाला जर नाही घालायचंय तर तुमच्यावरती, कारण का आपण मिक्स करताना आपण 1 चमचा तीळ घातलेले आहेत। पण मग तीळ छान असे घातले की यावरती वड्या ठेवून द्यायच्या आणि छान 2-2 मिनिटं दोन्ही साईडनी परतून असं खरपूस रंग येईपर्यंत भाजायचंय। स्टीम झालेलं आहे त्यामुळे वेळ लागत नाही, तर असा खूप छान असा रंग येतो खरपूस असा आणि चव खूप छान लागते। बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असतात या वड्या। तर ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा। आता सीझन आहे, भरपूर कोथिंबीर येते, 30 ते 40 रुपयामध्ये सहज 1 जुडी मिळते। तर ती घेऊन या, अशी करून ठेवा आणि 100% सांगते या पद्धतीने तुम्ही बनवला तर घरी सगळ्यांना खूप आवडेल। तुमची कशी पद्धत आहे, तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते पण नक्कीच शेअर करा कमेंट बॉक्समध्ये। मला आवडेल सगळ्यांची रेसिपी वाचायला आणि दुसरी कोणती रेसिपी दाखवू, अळूवडी किंवा दुसरं काही, तेही मला सजेस्ट करा। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।